नयनतारा, कालपासून या सगळ्या गोष्टी आम्ही यांना समजवल्या, पण यांची नाद केल्यापासून या अशाच करतायत. ना हसतायत, ना बोलतायत, ना रडतायत. आई, सुगंधा, तू आईना खोलीत घेऊन जा. नाही बघ होते हे सगळं. राजन काका, मला तुमच्या संग थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेच म्हटलं, ती गावच्या बाजून आली कशी काय नाही, इथं यायलाच पाहिजे. ती आली म्हणजे नक्की आता काहीतरी ड्रामा कर. झालं, या भिकारडीचं पुन्हा सुरू झालं. आता ही काही घोळ घालायच्या आत तिला थांबवलं पाहिजे. काय 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 चाललंय तुझं? अरे काही डोकं बिकं काही आहे का? जरा तरी शहाणपणाने वागशील का? ती वेळ काय, प्रसंग काय, आणि तू काय बोलतेस? आजी, एक मिनिट बोलू दे तिला. रिश्तं काय? राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे, ती मेलेली नाही. या फोटोतली मुलगी तुमची मुलगी नाही. काय काय कमले? इथे इथे आहे ना बाळा, इथे. झालं का पुन्हा तुझं सुरू? परमेश्वराने काही अक्कल वगैरे काही दिली आहे की नाही तुला ग? अगं इथे वेळ काय, प्रसंग काय, आणि तुझा आपला शहाणपणा सुरूच आहे. इथे आमच्या घरातली मोठी मुलगी गेली, जे काही झालंय ते सगळं आमच्या डोळ्यासमोर घडलेले. आता उगाच खोट्या आशा दाखवून राजन आणि वहिनी समोर स्वतःचा मोठेपणा मिरवू नकोस. निघितून निघ म्हणते मी तुला. राजन काका, मी खरंच सांगायला, ही तुमची मुलगी नाही.